प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा उन्हाळी वाळवण्याच्या 20 टिप्स. नंबर 1. मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यांमध्ये भरपूर लसूण घालावा. म्हणजेच 1 किलोला 1 वाटी लसूण घालावा. त्यामुळे सांडगे खूपच टेस्टी आणि खमंग बनतात. नंबर 2. सांडगे करते वेळी सांडगे तोडताना ते पटपट घालण्यासाठी सांडग्यांमध्ये जास्त पाणी लावून सांडगे तोडू नये. त्यामुळे सांडगे जास्त दिवस टिकत नाहीत आणि सांडगे पांढरे पडतात. तसेच सांडग्यांना बुरशी लागण्याची शक्यता खूप जास्त असते. नंबर 3. बटाट्याचे पांढरे शुभ्र वेफर्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ केलेले काप 3 ते 4 वेळा पाणी सतत बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे त्या बटाट्यातील स्टार्च पाण्याद्वारे निघून जातील आणि त्यामुळेच बटाट्याचे वेफर्स पांढरे शुभ्र तयार होतात. नंबर 4. बटाट्याचे चिप्स करताना जर तुम्ही बटाट्याचे काप पाण्यात व्यवस्थित धुतले नाहीत तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यावर हे चिप्स लाल दिसू लागतात. त्यामुळे बटाट्याचे काप धुताना योग्य ती काळजी नक्की घ्यावी. नंबर 5. बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात रात्रभर ठेवल्यास अशाने चिप्स खूपच क्रिस्पी आणि कडक तयार होतात. नंबर 6. बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले बटाट्याचे काप हे अर्धा तास अगोदर मिठाच्या पाण्यात तसेच ठेवले तर चिप्स हे तळल्यावर छान क्रिस्पी तयार होतात. नंबर 7. उडदाचे पापड करते वेळेस डाळी समप्रमाणातच घ्याव्यात. म्हणजेच अर्धा किलो उडदाची डाळ असेल तर अर्धा किलो मुगाची डाळ घ्यावी. हे प्रमाण घेतल्यावर पापड एकदम खमंग तयार होतीलच, शिवाय पापड खाताना दाताला सुद्धा चिटकत नाही. तर यावर्षी पापड बनवताना हे प्रमाण नक्की वापरा. नंबर 8. उडदाचे पापड करताना पीठ हे मळून झाल्यानंतर हे पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये 2 ते 3 तास तरी झाकून व्यवस्थित ठेवावे आणि 3 तास झाल्यानंतर या पिठाला 10 ते 15 मिनिटं चांगले कुटून घ्यावे. नंबर 9. उडदाचे पापड करण्यासाठी असे हे पीठ चांगले 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित कुटून घेतल्यामुळे पीठ चांगले मऊ तयार होते आणि त्यामुळेच पापड जास्त मेहनत न घेता पटकन लाटले जातात. शिवाय पापड चवेला खूप खुसखुशीत तयार होतो. नंबर 10. साबुदाण्याचे पापड करते वेळेस साबुदाणा हा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावा. नंबर 11. साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा शिजवताना पाण्याचे प्रमाण हे साबुदाण्यापेक्षा 5 पट असावेत. म्हणजेच 2 वाटी साबुदाणा शिजवण्यासाठी 10 वाटी पाण्याचे प्रमाण घेतले पाहिजे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. नंबर 12. साबुदाण्याचे पापड वर्षभर चांगले टिकवण्यासाठी हे पापड 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्या. साबुदाण्याचे पापड वाळून झाल्यानंतर सगळे पापड एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा आणि तुम्हाला हवे तेवढे पापड काढा आणि पापड तेलात तळून खाण्यासाठी घ्या. नंबर 13. गव्हाची कुरडई बनवण्यासाठी प्रथम गहू भिजवावा लागतो. तो गहू 3 दिवस पाण्यात भिजवून घालून त्याचे पाणी दररोज बदलून गहू स्वच्छ धुवून पुन्हा गहू भिजत घालावे. नंबर 14. तुम्ही जर असे न करता एकाच पाण्यात गहू भिजवले तर त्या गव्हाला उग्र असा वास येऊ लागतो आणि कुरडया तयार झाल्यानंतर कुरडया अशा लालसर दिसू लागतात. त्यामुळे गव्हाचे पाणी दररोज बदलणे फारच आवश्यक आहे. नंबर 15. लाल तिखट व्यवस्थित वर्षभर टिकवण्यासाठी त्यात मीठ घालावे. म्हणजेच अर्धा किलो लाल तिखटामध्ये 50 ग्रॅम इतके मीठ मिसळावे. म्हणजे लाल तिखट वर्षभर खराब होत नाही किंवा पांढरेसुद्धा दिसू लागत नाही किंवा या लाल तिखटाला बुरशीसुद्धा लागत नाही. त्यामुळे मिठाचा वापर नक्की करा. नंबर 16. मसाला वाया जाऊ नये आणि वर्षभर मसाला व्यवस्थित टिकून राहावा यासाठी मसाला साठवण्यासाठी प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या डब्यांचा वापर करणं टाळावे. कारण अशा डब्यांमध्ये हवा थेट जाऊ शकते. हवेचा खूप जास्त संपर्क आल्यास मसाला खराब होतो आणि त्यामुळेच मसाल्यासाठी काचेच्या भरण्यांचाच वापर करा. काचेच्या भरण्याचं झाकण मात्र एअरटाईट म्हणजेच हवाबंद असायला हवे याची मात्र काळजी घ्यावी. अशा काचेच्या भरणींमध्ये मसाला किंवा लाल तिखट वर्षानुवर्ष व्यवस्थित टिकते आणि खराबही होत नाही. नंबर 17. ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन येत असेल किंवा ज्या जागेत कायम ओलावा राहत असेल त्या ठिकाणी मसाल्याच्या भरण्या ठेवणं टाळावे. खूप ऊन किंवा खूप ओलावा या दोन्ही ठिकाणी ठेवल्यास मसाला खराब होऊ शकतो आणि त्यामुळेच मसाल्याच्या भरण्या शक्यतो सामान्य तापमानातच ठेवाव्यात. नंबर 18. काळा मसाला तयार करून झाल्यानंतर तो वर्षभर व्यवस्थित टिकावा. त्यासाठी मसाला भरणीत भरल्यानंतर वर हिंगाचे खडे ठेवावेत. हिंगाचे खडे ठेवल्यामुळे मसाल्याचा सुगंध कायम टिकून राहतो. शिवाय मसाला खराबसुद्धा होत नाही.
तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती, या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.